सांगली शहरातील संजय नगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये भाजपच्या प्रचाराने निर्णायक वळण घेतले असून राजनगर, चिंतामणनगर, जगदाळे प्लॉट व केशव कॉलनी परिसरात भाजप उमेदवारांचा प्रचार महावेगाने सुरू आहे। माजी नगरसेवक मनोज सरगर प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून मतदारांमध्येही उत्साहाचं वातावरण निर्माण झाले। प्रभाग क्रमांक 11 मधील भाजपचे उमेदवार मनोज सरगर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे व सविता रुपनर हे नागरिकांशी थेट संवाद साधत भाजपच्या विकासाभिमुख विजन ठामपणे मांडत आहेत। गेल्या 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर ठेवत महापालिकेवर भाजपचा झेंडा आणि भाजपचा महापौर हा निर्धार व्यक्त केला जात आहे। गुरुवारी सकाळपासून दुपारपर्यंत झालेल्या प्रचारात माजी महापौर कांचन कांबळे, लक्ष्मी काळे, प्रमोद काळे, विनोद माने, प्रतीक्षा माने, विशाल कांबळे, गजानन मोरे, रुपाली साळुंखे, तुकाराम कोळेकर, सुरेखा पाटील, अमोल घोडके, विकास गोयकर, प्रताप कांबळे, रंजना सरगर, सुमन हनकटे, मीना जाधव यांच्यासह ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रभागात काँग्रेस व भाजप यांच्यात अटीतटीची लढत रंगत असताना भाजपचा प्रचार निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे। नगरपालिका 2026च्या आज प्रचाराचा 6वा दिवस आहे। 6 दिवस झाले सलग आम्ही आमच्या प्रभागात डोर टू डोर प्रचार करतोय भारतीय जनता पार्टीचा। नक्कीच लोकांचा अतिशय उत्साहात आणि एकदम आल्हादायक यंत्रणेत आम्हाला लोक घरात बोलवत आहेत। कोण रांगोळ्या काढतंय, कोण फुलांचा वर्षाव करतंय। लोक एकदम उत्साहात आम्हाला त्यांच्या घरात येऊन आरत्या करायला लागले। तर गेल्या 5 वर्षात जी आम्ही लोकांच्यासाठी केलेली कामं आहेत त्या कामाचं फळ आज आम्हाला लोकांच्या घराघरात गेल्यानंतर पाहायला मिळते। भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार या प्रभागात आम्ही सुधीरदादा किंवा आमच्या अखंड भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जे पॅनल आपल्या या प्रभाग क्रमांक 11 मध्ये दिलेलं आहे ते पॅनल अतिशय ताकदीचं आणि अतिशय ग्राउंड लेवलला काम करणारं पॅनल आहे। त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल या प्रभागात चांगल्या मताधिक्यानं निवडून येण्याची स्थिती आज आपल्या या 11 नंबर प्रभागात दिसून येते।